नमस्कार. आज आपण एकदम झणझणीत आणि चटपटीत अशी लसूणची चटणी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर रेसिपीला आता आपण सुरुवात करूयात. इथे मी साधारण 1 कप एवढा लसूण घेतलेला आहे. 3 ते 4 मीडियम साईजच्या कुड्या इथे मी सोलून घेतलेल्या होत्या. आता आपण यामध्ये अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालणार आहोत. तुम्ही इथे मिरची पावडर सुद्धा वापरू शकता. चवीप्रमाणे आता आपण यामध्ये मीठ घालूयात व हे दरदरीत असं आपण वाटून घेणार आहोत. तुम्ही मिक्सरला सुद्धा जाडसर हे वाटून घेऊ शकता. वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी तसेच सुक्या भाजीला काही नसेल अशा वेळी तुम्ही हा चटपटीत आणि झटपटीत प्रकार बनवून खाऊ शकता. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. लसूण व्यवस्थित ठेचून झाला की मग आपण यामध्ये 1 पळी तेल कडकडीत असं गरम करून घालणार आहोत. गरमागरम तेल ॲड केल्यानंतर आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. अगदी कमी साहित्यात ही चटणी तयार होते व चवीला अतिशय अप्रतिम लागते. आता आपण यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालणार आहोत. तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. व अशाच प्रकारच्या भरपूर चटणीच्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा तुम्ही चटणी रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता. व जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. व एकदा ही झटपट तयार होणारी लसूणची चटणी नक्की ट्राय करून पहा व ट्राय केल्यानंतर कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.